म्हणजे माझा जो ड्रॉइंगचा पेपर आहे तरी मला अजून ते आठवतं की खडू माझी शाळेत घरी राहिलेली आहे. आणि अशा भरपूर आठवणी आहेत. ते दिवस काही वेगळेच होते, आता व्यक्त करू शकेन पण नाही. पण धन्यवाद. मी अस्मिता संभाजी पाटील, माझे नाव लग्नानंतरचे अस्मिता विनायक माने. मला मुलगा दिलेले, एक मुलगी एक मुलगा आहे. मी गृहिणीच आहे. शिक्षण 10वी. 10 माणसाचं कुटुंब चालवते. 10 माणसाचं कुटुंब चालवते. नाव परताई धुळाजी धनगर, लग्नानंतरचा सुवर्णा सुरेंद्र हजारे. मला एक मुलगा मुलगी आहे. मुलगा 10वी झाली आता आणि मुलगी 3रीला आहे. एक शाळेतला किस्सा म्हणजे मला काही शाळेत मला काटकन झालं. माझी 4थी पर्यंत मला बसवायचं आणि मी हाऊसवाईफ आहे. माझे नाव मनीषा सुरेश धनोडे, लग्नानंतरचे नाव मनीषा संदीप समुद्रे. मला कोल्हापूरमध्ये दिलेले आहे, पण मी सध्या आता भागलेमध्ये राहते. मला एक मुलगी आहे, ती आता 9वीला गेली. मी रोहिणी रत्ना सुतार, लग्नानंतर रोहिणी संतोष सुतार. प्रथम उपस्थित शिक्षकांना माझा मनापासून प्रणाम. सगळे इथं आले त्याचा एक खूप आनंद वाटतोय की एवढी जी मेहनत घेतली ते सक्सेस झाल्याचं वाटतंय. सर्वांना उपस्थित पाहून एकच असं म्हणून वाटतंय, बालपणीची शाळा आमची पुन्हा आता भरली आहे. दाखवून आल्या आठवणींची मधली सुट्टी ठरली आहे. सर्वांना इथं एकत्र पाहून खूप आनंद वाटतोय. आपल्या कन्या शाळेसाठी एक मनापासून जे वाक्य परफेक्ट सुख होते ते म्हणजे, ही आवडते मग मनापासून ही शाळा, लावी ते लळा जशी माऊली बाळा. कारण कन्या शाळेमध्ये जे प्रेम, आपुलकी, जे संस्कार किंवा जी आत्मीयता आपल्याला सगळ्यांना मिळाली ती पुढे मी MSc पर्यंत शिक्षण केलं, पण ती मला कुठंच अनुभवायला मिळाली. त्यानंतर प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये एक आदरयुक्त प्रेमाचं नातं होतं आणि ते अजूनपर्यंत आहे याची जाणीव तुम्ही सगळ्यांनी आज उपस्थित राहून करून दिली. म्हणजे शिक्षकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी पण. स्वामी विवेकानंद म्हणतात की व्यक्तिमत्व घडवणारे शिक्षक आपल्याला हवे आहे आपल्या भारत देशाला. आणि मला असं खरंच मनापासून वाटतंय की कन्या शाळेने हे काम परफेक्ट केलेलं आहे की प्रत्येक व्यक्तिमत्व इथं हॉलमध्ये उपस्थित असणारे प्रत्येक माझी मैत्रीण एक आदर्श व्यक्तिमत्व आहे असं मला वाटतंय. शेवटी एक कवितेच्या माध्यमातून मी माझं मनोगत थोडक्यात आपल्या प्रत्येकीचं, एकटीचं म्हणत नाही मी, आपल्या प्रत्येकीचं सांगते. ड्युटीवरच्या खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. ड्युटीवरील खुर्चीपेक्षा माझ्या शाळेचा बाकच बरा होता. कामाच्या या व्यापापेक्षा आमचा गृहपाठच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. कितीही असला नोकरीचा लळा, ही काळजी दुसरी कुठून मिळत नाही. कितीही असला नोकरीचा लळा तरी माझ्या शाळेचा फळाच बरा होता. वरिष्ठांच्या सततच्या टेन्शन पेक्षा गुरुजींच्या छडीचा मारच बरा होता. मोबाईलवरील व्हॉट्सअप फेसबुक पेक्षा मैदानी खेळांचा थाटच मोठा होता. हरवला शहरात सुख मिळवण्यासाठी, पण मैत्रिणींनो आपल्या कन्या शाळेचा तो काळच बरा होता. थँक्यू. खरंच एक आठवण झाली की आपण कशा पद्धतीने हे करतो आणि सगळ्यांनाच घरून आल्यासारखं होतंय. कारण हे दिवस पुन्हा आपण मागितलं तरी नाही मिळायचे आपल्याला. इतक्या चांगल्या आठवणी होत्या त्या. कधी रडत होतो आपण, कधी हसत होतो. शिक्षकांच्या मांडीवरती डोकं ठेवायची अनुभूती आपण घेतली होती. आता ती आताच्या मुलांना शोधून पण नाही मिळणार, एवढं चांगला आपण आनंद घेत होतो.
तर असंच आपण थोडं पुढे जाऊया आपल्या कार्यक्रमात आणि मला वाटतं सोफिया आपली ओळख करून देतील. सोफिया विजापुरे. नमस्कार, माझं नाव आहे सुप्रिया अरविंद विजापुरे. लग्नानंतर सुप्रिया मुहसिन समाजात मी आश्रयात राहते. मला एक मुलगी आहे 7वीला आणि एक मुलगा आहे 5वीला. शिक्षण 11वी झालेलं आहे आणि मी हाऊसवाईफ. मी 20 जणांचं सांभाळते आणि आठवण शाळेची म्हणजे मी 4थी पर्यंत पहिल्या शाळेत शिकले आणि 5वीला मी भादर हायस्कूल मध्ये गेले. एक दिवस शाळेला निघालेलो 11 वाजता. काकर मॅडम मला भेटल्या मध्येच आणि मला काही त्यांनी हायस्कूलला जाऊन दिलं नाही. तिथूनच सगळ्या शाळेत घेऊन गेल्या. धन्यवाद. नेक्स्ट रंजना. माझं नाव रंजना निरंजन पाटील. लग्नानंतरच आहे आणि मी घरकाम करते. माझं शिक्षण 12वी झालंय नरंदेमध्ये. रंजना माणिक पाटील. मला एक मुलगा आहे, आता 1लीला गेला. मी गृहिणी आहे. शाळेच्या आठवणीमध्ये शिक्षकांचा माझ्यावरील विश्वास. प्रत्येक शिक्षक मला काय असतं ते सगळं काम सांगायचं. या मॅडमांचा मला नाही जेवढा तर माझ्याशिवाय कोणी आलं मला 2 मुली. मला काटगाव मध्ये दिलंय आणि माझं शिक्षण B.Com झालंय. सध्या मी गृहिणीच आहे आणि शाळेची आठवण म्हणजे आम्ही खालून पूनम मंदा सगळ्या आम्हाला अशा बोलवत यायच्या शाळेत. ग्रुप करून यायचो शाळेत. मंदा, पूनम, मी, रोहिणी, अस्मिता, पूजा त्या सगळ्या ग्रुपने यायचं. रस्त्याला असं दंगा करत यायचं. असं दंगा ऐकलेला बघायचं म्हणजे बायका बघायच्या किती दंगा करत येतात कधीतून. त्यावेळेस आम्ही असं जास्त हसायचं. जास्त म्हणजे आमची कॉमेडी मंदा होती आणि ती जास्त असं काहीतरी सांगायचं ते आम्हाला हसवायचा प्रयत्न करायचं. ते असं आता आम्हाला बघितलं तर असं आठवायला लागली की आम्ही रस्त्यावर कसं येत होतो शाळेत. घरी येताना आणि जाताना सुद्धा शाळा सुटल्यानंतर असं दंगा मस्ती करत आम्ही जायचो ना रस्त्यावर. त्यामुळे आता सगळेजण असं म्हणतात की ते दिवस काय वेगळेच होते. एवढंच. नाव नंदाताई कमलाकर. लग्नानंतर नम्रता जयकुमार काळे. मी गृहिणी आहे.
आणि शाळेचा किस्सा म्हणायचा तर कमलाकर टीचर मधल्या सुट्टीत घरी गेल्यानंतर आम्ही कुठं दिसल्यानंतर आम्हाला भीती वाटायची, आता मॅडम शाळेत गेल्यावर काहीतरी बोलतील का होतील, पण आम्ही कमलाकर टीचरांना खूप भ्यायचो. आणि काटकर टीचरांचं म्हणलं तर नवरात्रामध्ये आमच्या मम्मी बरोबर मी देवाला गेलेले आणि त्यामध्ये पेपर होता. मग एक पेपर मी चुकवला. काटकर मॅडमांनी एवढं मारलं मला, लय मारलं. आणि माझ्या लक्षातच राहून गेलं ते, कारण मला मॅडमांचा रागच आलेला. परत आणि मनात माझ्या आलं आपण कुठंतरी चुकलोय, त्यामुळं काय वाटलं एवढंच मी बोलू शकते. मी शीतल बाजीराव मधले. आता माझं नाव शीतल राजू शिरतोडे आणि मी राहते कारल्यात, विटा कारल्यात. आणि आठवणी शाळेचं म्हणजे तर कुलकर्णी मॅडम आपल्यात नसल्या तरी आता मन भरून येतंय. पहिल्या वेळेला त्यांनी चुकल्या की आपल्याला अभ्यास नाही केला, काही नाही केला की टीचर ओरडायचे आपल्याला. आणि काटकर मॅडम म्हणले की त्या टिकतात, त्यात पण आम्हाला कुठं दिसल्या तर आम्ही म्हणायचं आमच्या मॅडम आहेत, आमच्या बाई येते त्या. आम्ही पहिला असं मस्करी करायची. आता भरून येत आहे की असं सगळ्याच मुली आल्या, त्या मॅडम टीचर सर आले की त्यात